नमस्कार मैत्रिणींनो, आपलं चॅनल सोपे जीवनमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्या संस्कृतीतील हिंदू धर्मातील वर्षाचा पहिला आणि अत्यंत पवित्र सण म्हणजे मकर संक्रांत. पण मैत्रिणींनो, तुम्हाला माहीत आहे का, मकर संक्रांत हा केवळ तिळगुळ घ्या आणि गोड बोला इतकाच मर्यादित सण नाही. या दिवसाचं महत्त्व वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये इतकं जास्त सांगितलं आहे. या दिवशी केलेली एक छोटीशी चूक तुमच्या वर्षभराच्या पुण्याचा नाश करू शकते आणि या दिवशी केलेलं एक छोटंसं सत्कर्म तुमचं नशीब बदलू शकतं. आजचा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आज आपण केवळ माहिती नाही तर एक संपूर्ण गाईड पाहणार आहोत. 1. संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नेमकं काय करायचं. 2. आंघोळीच्या पाण्यात काय टाकल्याने गंगा स्नानाचे फळ मिळते. 3. अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत. आणि 4. व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत तुमच्या राशीनुसार तुम्ही काय दान केलं पाहिजे. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कदाचित तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकतो, त्यामुळे विनंती आहे, हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका. चला तर मग सुरुवात करूया. शास्त्रीय आणि पौराणिक महत्त्व. काय करावे हे समजण्याआधी का करावे हे समजून घेणे जास्त महत्त्वाचे आहे. मकर संक्रांत म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर या दिवशी सूर्य धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतो. मकर राशीचा स्वामी आहे शनिदेव आणि सूर्य हे शनिदेवांचे पिता आहे. पौराणिक कथेनुसार सूर्यदेव आणि शनिदेव यांचे संबंध फारसे चांगले नव्हते, पण या दिवशी स्वतः सूर्यदेव आपल्या मुलाच्या म्हणजे शनिदेवाच्या घरी मकर राशीत जातात. यातून आपण हा बोध घ्यायचा आहे की जर सूर्यदेव आपल्या रागाला बाजूला सारून मुलाच्या भेटायला जात असतील तर आपणही या दिवशी जुन्या भांडणांना पूर्ण विराम दिला पाहिजे. दुसरं महत्त्व म्हणजे उत्तरायण. महाभारतातील भीष्म पितामह ज्यांना इच्छा मरणाचे वरदान होते, त्यांनी बाणांच्या शय्येवर पडून या दिवसाची वाट पाहिली होती. का? कारण उत्तरायणात प्राण सोडल्याने मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे. इतका हा दिवस पॉवरफुल आहे. तसेच विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर आजपासून थंडी कमी होऊन उष्णता वाढायला सुरुवात होते. शरीराला या बदलत्या ऋतूत उबदारपणा मिळावा म्हणून तीळ आणि गुळाचा वापर केला जातो. हे केवळ प्रथेसाठी नाही तर आरोग्यासाठी आहे. मकर संक्रांतीला नक्की काय करावे? आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. मकर संक्रांतीला नक्की काय करावे याची सुरुवात होते ब्रह्ममुहूर्तावर. सर्वात आधी स्नान. संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठणे अत्यंत गरजेचे आहे. शास्त्रात गंगा स्नानाचे महत्त्व आहे, पण प्रत्येकाला गंगेवर जाणे शक्य नाही. मग काय करावे? तुमच्या आंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ, थोडे गंगाजल आणि थोडासा गूळ टाका. गंगाजल नसल्यास फक्त गंगा मातेचे स्मरण करा. तिळाच्या पाण्याने स्नान केल्याने शनिदोष कमी होतात आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे सूर्य अर्घ्य. स्नान झाल्यावर लगेच सूर्याला अर्घ्य द्यावे. तांब्याच्या कळशात पाणी, लाल फूल, थोडे तांदूळ, काळे तीळ आणि थोडा गूळ टाकावा. पाण्याचा प्रवाह डोळ्यांसमोरून धरून त्या प्रवाहातून सूर्याकडे बघत ओम सूर्याय नमः चा जप करावा. तिसरं म्हणजे कुलदैवत पूजा. या दिवशी घरातील देवांची पूजा करताना देवांनाही तिळगुळाचा नैवेद्य दाखवावा. आणि चौथं म्हणजे वाचन आणि जप. संक्रांतीच्या काळात गायत्री मंत्र किंवा सूर्य मंत्राचा जप करणे 1000 पटीने जास्त फलदायी मानले जाते. त्यामुळे टीव्ही किंवा मोबाईलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा किमान 10 मिनिटे नामस्मरण नक्की करा. या चुका टाळा. आता अत्यंत सावध व्हा. अनेक जण पूजापाठ खूप करतात, पण काही गोष्टींच्या अज्ञानामुळे त्यांचे पुण्य वाया जाते. मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी पूर्णपणे वर्ज्य आहेत? पहिली गोष्ट, तामसी भोजन. या दिवशी चुकूनही मांसाहार करू नका. अगदी अंड सुद्धा वर्ज्य आहे. तसेच जेवणात कांदा आणि लसूण वापरणे टाळावे. या दिवशी सात्विक भोजन, विशेषतः मुगाची डाळ आणि तांदळाची खिचडी खाणे अत्यंत शुभ मानले जाते. दुसरी गोष्ट, कठोर बोलणे आणि भांडणे. मी मगाशी सांगितलं, हा सण बाप लेकाच्या मिलनाचा आहे. या दिवशी जर तुम्ही घरात क्लेश केला, बायकोशी किंवा मुलांशी भांडलात किंवा शेजाऱ्यांशी वाद घातला तर वर्षभर घरात अशांती राहू शकते. गोड बोला हे केवळ वाक्यात नको तर आचरणात आणा. तिसरी गोष्ट, काही काम या दिवशी टाळावीत, जसे की झाडे तोडू नका, तुळशीची पाने तोडू नका. काही समाजात गायीची धार काढणे वर्ज्य मानले जाते. तसेच दाढी कटिंग किंवा नखे कापणे या दिवशी टाळावे. चौथी चूक म्हणजे अंधार आणि आळस.
सण असूनही दुपारी उशिरापर्यंत झोपून राहणे हे दारिद्र्याचे लक्षण आहे. या दिवशी सूर्याची उपासना करायची असते, त्यामुळे सूर्यप्रकाश घरात येऊ द्या. खिडक्या दारे बंद ठेवून घरात अंधार करू नका. आणि पाचवी महत्वाची गोष्ट, प्लास्टिक किंवा शिळे अन्नदान. आजकाल वाण देण्यासाठी लोक प्लास्टिकच्या डब्यांचा वापर करतात. कृपया हे टाळा. दान नेहमी धातूचे, अन्नाचे किंवा कपड्यांचे असावे. प्लास्टिक दान केल्याने पर्यावरणाची हानी होते आणि शास्त्रातही ते शुभ मानले नाही. राशीनुसार दान. मैत्रिणींनो, मकर संक्रांत आणि दान हे समीकरण अतूट आहे. या दिवशी केलेले दान 100 जन्मांपर्यंत पुरते असे म्हणतात. पण जर हे दान तुमच्या राशीनुसार असेल तर त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. चला पाहूया तुमच्या राशीसाठी काय खास आहे. मेष राशीच्या व्यक्तींनी गुळाचे आणि शेंगदाण्याचे दान करावे. वृषभ राशीच्या लोकांनी पांढऱ्या वस्तूंचे जसे की तांदूळ, साखर किंवा पांढरे कपडे दान करावेत. मिथुन राशीसाठी हिरव्या वस्तूंचे दान शुभ राहील. मूग डाळ किंवा हिरवे कपडे दान करा. कर्क राशीच्या व्यक्तींनी दूध किंवा तांदळाची खीर बनवून गरिबांना खाऊ घालावी. सिंह राशीने गहू आणि गूळ दान करावा. तांब्याचे भांड्यांचे दान केल्यास सूर्यदेव प्रसन्न होतील. कन्या राशीने हिरवा चारा गाईला खाऊ घालावा किंवा अभ्यासाचे साहित्य गरजू विद्यार्थ्यांना द्यावे. तूळ राशीच्या व्यक्तींनी साबुदाणा, साखर किंवा चांगल्या दर्जाच्या सुगंधी अत्तर मंदिरात दान करावे. वृश्चिक राशीने लाल वस्तू, मसूर डाळ किंवा लाल फळे गरिबांना द्यावीत. धनुराशीने पिवळे वस्त्र, चना डाळ किंवा धार्मिक पुस्तके दान करावीत. मकर राशीसाठी काळे तीळ, तेल आणि काळे ब्लँकेट दान करणे सर्वात उत्तम आहे. कुंभ राशीने सुद्धा शनिदेवाच्या वस्तू जसे की काळी छत्री, जोडे चपला किंवा अन्नदान करावे. आणि मीन राशीच्या व्यक्तींनी पिवळी रेशमी वस्त्र, हळद किंवा चना डाळीचे दान केल्यास नशिबाचे दरवाजे उघडतील. लक्षात ठेवा, दान देताना अहंकार नसावा, तर भाव असावा की परमेश्वराने मला दिलंय म्हणून मी देतोय. माता भगिनींसाठी हा सण म्हणजे उत्सवाचा राजाच. हळदी कुंकू करताना वाण काय द्यायचं हा मोठा प्रश्न असतो. साबण, प्लास्टिकच्या वस्तू देण्यापेक्षा अशा वस्तू द्या ज्याने समोरच्या स्त्रीचे सौभाग्य वाढेल किंवा तिला संसारात उपयोगी होईल. उदाहरण, स्टीलचे भांडे, साखरेचा डब्बा किंवा एखादे धार्मिक पुस्तक. तसेच सुगड पूजेमध्ये 5 सुगडांची म्हणजे लहान मटक्यांची पूजा करून निसर्गप्रती कृतज्ञता व्यक्त करा. तर मैत्रिणींनो, मकर संक्रांत हा दिवस बदलाचा आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा हा दिवस आहे. आज आपण पाहिलं की काय करायचं आणि काय टाळायचं. थोडक्यात सांगायचं तर सकाळी लवकर उठा, तीळ मिश्रित पाण्याने स्नान करा, सूर्याला अर्घ्य द्या, सात्विक भोजन घ्या आणि गरजूंना यथाशक्ती दान करा. आणि सर्वात महत्त्वाचं, भांडण तंटे विसरून सर्वांशी प्रेमाने वागा, कारण गोड बोलण्यात जो गोडावा आहे तो साखरेतही नाही. मकर संक्रांत 2026 संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या मनात अजून काही शंका आहेत का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या मैत्रिणींना नक्की शेअर करा, कारण चांगल्या गोष्टी शेअर केल्याने पुण्य वाढते. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा. जाता जाता कमेंट्समध्ये जय सूर्यदेव लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. धन्यवाद.